कोरोनाचा कहर आता कुठे कमी आलाय, पण धोका पूर्णपणे संपलेला नाही। अशा वेळी नागरिक, व्यापारी, भाजीपाला व्यावसायिक यांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे। मात्र मनपा परिसरात भरणारे आठवडा बाजार कोरोनाला निमंत्रण देणारे ठरतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। मनपा क्षेत्रातील आठवड्या बाजाराला शिस्त लागत नाही हे स्पष्ट झाले आहे। कोरोनाचा धोका कमी होत असताना आता स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे। प्रशासनानं घालून दिलेले नियम पाळले तर कोरोना पूर्णपणे आटोक्यात येण्यास अडचण नाही, परंतु प्रशासनाची मान्यता नसताना हळूहळू आठवडा बाजार भरत आहेत। पोलिसांनी कारवाई केली तरी काही दिवसांनी पुन्हा भाजी बाजार भरत आहेत। मनपा क्षेत्रासह कुपवाडमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडले होते। आठवडा बाजारात सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी शिस्त लावली, पण पोलीस गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं चित्र दिसून येत आहे। बाजारात येणाऱ्या लोकांनी तोंडावर मास्क लावले नसल्याचे दिसले। विक्रेतेही मास्क लावलेले नव्हते। जादा गर्दी करून बाजारात भाजी खरेदीसाठी लोक येत आहेत। इथं अनेक वेळा सांगूनही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचं दिसून येत आहे। कुपवाड पोलीस वारंवार भाजीपाला विक्रेत्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ऐकतील ते कसले? प्रशासनानं जागृती करूनही त्याचं पालन केलं जात नाही। कोरोना वाढत आहे। मिरजतही लोणी बाजारात विक्रेते ठाण मांडून आहेतच, त्यामुळे विक्रेते स्वतःबरोबरच नागरिकांचंही आरोग्य धोक्यात आणत आहेत। सांगलीतही भाजीपाला विक्रेते कुणाचेही ऐकताना दिसत नाहीत। कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे। नागरिकांनी, विक्रेत्यांनी आणखीन काही दिवस सोशल डिस्टन्सिंगचं पालन केले पाहिजे। प्रशासनाच्या सूचना आणखीन काही दिवस पाळायला हव्यात। मनपा परिसरात आठवडे बाजार भरतात। थोडं प्रशासनाचे दुर्लक्ष झालं की लगेच बाजार भरायला लागतो। कोरोना सध्या आटोक्यात आला आहे, पूर्णपणे संपलेला नाही। अशावेळी सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत। हा होता सी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगिरे यांचा स्पेशल रिपोर्ट।